सिद्धाननत्वा हरादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्वधर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती पश्चिमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 गम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज पूर्व चर्चेमध्ये आचार्यपदाची योग्यता आणि अयोग्यता याचं विश्लेषण करत असताना आगमामध्ये सांगितलेल्याप्रमाणे सारभूत असणाऱ्या सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र या रत्नत्रयामध्ये जो आपल्याला स्वतःला आणि संघाला स्थापित करण्यामध्ये जो समर्थ नसतो तो आचार्यपदाचे योग्य असत नाही, अशा पद्धतीने आचार्याने सांगितलं. आज सांगतायत दर्शने चरणे ज्ञाने श्रुत सारेषु यस्त्रिषु निधातुं गणमात्मानं शक्तो सौगतितो गणी. आगम में सारभूत 3 रत्न जो है सम्यक दर्शन, ज्ञान और चारित्र में जो अपने आप को और संघ को स्थापित करने में समर्थ है वह आचार्य पद के योग्य है. जी व्यक्ती, जे मुनी महाराज सारभूत आगमात सांगितलेल्या सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र या तिन्हीमध्ये स्वतःला स्थापित करण्यासाठी आणि संघाला स्थापित करण्यासाठी जो योग्य आहे तीच व्यक्ती, तेच मुनी महाराज आचार्यपदाच्या योग्य असतात असं सांगितलं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र या 3च गोष्टी त्या सारभूत आहेत आणि त्या 3 गोष्टीमध्येच स्थिर राहणं आणि स्थिर करणं हे केवळ आचार्यांच्यासाठीच नव्हे, हे केवळ मुनी महाराजांच्यासाठीच नव्हे, ज्यांना मोक्ष मार्ग स्वतःचा प्रशस्त करायचा आहे, भविष्यामध्ये ज्यांना समाधी साधायची आहे, अशा श्रावकांना सुद्धा प्रत्येक गोष्ट तुम्ही सकाळी अभिषेक करा लागलाय, अष्टक करता, मुनी महाराजांना आहार देता, स्वाध्याय करता, जाप एक माळ घालता, कुठलीही क्रिया करा, त्या प्रत्येक क्रियेच्या मागे एकच भाव असलं पाहिजे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि भविष्यात मला सम्यक चारित्र्याची प्राप्ती होऊ दे अशी भावना असली पाहिजे. मग आपण ह्या सगळ्या क्रिया जी करतो त्याच्यामागे एकमेव उद्देश असला पाहिजे, तो उद्देश म्हणजे माझ्या समाधीचा. आणि म्हणून नमोकार मंत्राचं एक जाप घाला, भगवंतांच्यावर एक शांतीधारा सोडा, मुनी महाराजांनी एक घास द्या किंवा शास्त्रातली एक ओळ वाचा, अभ्यास करा. प्रत्येकाच्या मागं परिणामांची विशुद्धीमध्ये एकच भाव पाहिजे, मला रत्नत्रयपूर्वक समाधी मरण साधायचं आहे.
आणि ह्या भावनेनं आपण ही एक छोटी जरी गोष्ट करत असलो थोडी तरी त्याला सम्यक क्रिया म्हटलं, त्याला सम्यक परिणाम म्हणले. बाकी तुम्ही 24 तास भगवंतांच्यापाशी बसा लागलाय, सगळं करायला आहे, पण त्याच्या मागं समाधीचं किंवा सम्यक दर्शनाचं किंवा मोक्ष मार्गाची भावनाच नसेल, केवळ सांसारिक प्रलोभन तुमच्यामध्ये जर असेल तर मग ती क्रिया सामान्य पुण्य उदयासाठी निमित्त ठरेल, पण ती पापकर्माची निर्जरा समाधीसाठी अनुकूल व्यवस्था निर्माण करणारी असणार नाही. म्हणून इथं त्या योग्य कोण आहेत हे आचार्य सांगत आहेत. यह पिंडमुपधिं शय्यां दूषणैरुद्ममादिभिः गृह्यते रहितां योगी संयतः स निगद्यते. जो आहार, उपकरण और वसति का को उद्गम, उत्पादन एवं ऐषणा आदि दोषों से रहित ग्रहण करता है, अर्थात दोषयुक्त को ग्रहण नहीं करता, वह योगी संयत कहा जाता है. आहाराला ग्रहण करताना, उपकरणाला ग्रहण करताना आणि वसतिका म्हणजे जिथं राहतात ती जागा, उद्गम, उत्पादन आदी जे दोष आहेत किंवा आहार ग्रहण करताना ऐषणा समितीमध्ये जे दोष आहेत त्या दोषांनी रहितच ह्या जागा जर ग्रहण करत असेल तरच ते दोषयुक्तला ग्रहण न करणारेच साधू असतात, अन्यथा नाही. म्हणून श्रावकांनी साधूंच्या समोर एक आहारचर्ये बाबतीत आणि एक त्यांच्या वसतिका बाबतीत कधीही विचारायचं नाही. तुमचं तुम्ही तुमच्या विवेकानं तुम्ही ते कार्य केलं पाहिजे. आता तिथं तुम्ही आम्हाला विचारायला लागला तर महाराजजी तुम्ही राहताय तिथं आम्ही लुटून काढू काय, तिथं फुसून काढू काय, तिथं असं करू काय, तिथं वाळू टाकू काय, तिथं माती टाकू का, काडगीला जायच्या ठिकाणी आम्ही ते छोटी छोटी वनस्पती आहेत ते काढू का. आता तुम्ही आम्हाला साधूने विचारल्यानंतर आम्ही काय सांगणार. काढा म्हटलो महादोष, लोटा म्हटलो महादोष, फुसून काढा म्हटलो महादोष, नको म्हणलो म्हणजे तो म्हणायचा आम्हाला अधिकार नाही, कडा म्हणायचा पण अधिकार नाही, नको म्हणायचा अधिकार नाही. आणि आम्ही तुम्हाला सूचनाच दिली नाही, तुम्ही यायचं पाया पडायचं चालला, तर तिथं जो कचरा आहे, तिथं जे सगळं साठा लागले किंवा काहीतरी तेल पडलेलं असते वयावृत्तीच्या निमित्तानं, काहीतरी केलेलं असते, त्याच्यात छोटी छोटी जीवांची उत्पत्ती होते आणि उत्पत्ती झाल्यावर मग तुम्ही ते सगळं करायला बघता. परत हिंसा नाही सांगितलं तर तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही विवेकानं ते करत नाही. आणि सोबत असणाऱ्यांना काय वाटते, आम्ही फक्त महाराजांच्या मागं पुढं बॉडीगार्डसारखं फिरायसाठी आम्ही आलो आहे. महाराजांची आणि ब्रह्मचारिणी तर अंगावर कपडे पांढरे असतात, ते आता पुढाऱ्यांच्या पेक्षावर ते दुसऱ्यांना फोन करून सांगतात स्वच्छ करा, पण एवढ्या वेळेत आपण झाडू घेऊन स्वच्छ करू शकतो. ही भूमिकाच आज कोणाची राहिली नाही. आज पुढाऱ्यांच्यासारखं कामं झालीत. स्वच्छ भारत अभियान नुसता साळुथा घेतलं, 1 मिनटं लोटल्यागत केलं, फोटो काढलं, व्हिडिओ काढलं, झालं, प्रचार प्रसार झाला. आम्ही भारताला स्वच्छ करायला
सक्षम आहे. सगळ्यात जास्त भारताला अस्वच्छ करणारी लोक. कर्तव्याची भूमिका ना श्रावकांच्यापाशी राहिली, ना साधूंच्या जवळ राहणाऱ्यांची झाली, ना व्रती लोकांची झाली, कोणाची झाली. घरात जनावरांचं शेण काढीन, त्यांचं मलमूत्र मी स्वच्छ करेन, जनावरांना स्वच्छ करेन. तिकडं आमचं सगळं लक्ष आहे. म्हणजे दुकानात गेलो, दुकान स्वच्छ करेन, सगळं करेन. पण मंदिराची स्वच्छता, साधू संत राहतात त्याच्या स्वच्छतेसाठी आम्हाला नोकर लागतात. पण साधूंना लुटून काढा, फरची पुसून घ्या, आधी या सगळ्या गोष्टी वस्तिकाच्या ठिकाणी सांगणं हे दोष आहे म्हणून सांगतात. चौक्या बाबतीत साधूंनी चौक्या बाबतीत सांगणं, तुम्ही साधूंना चौक्या बाबतीत विचारणं, सगळं दोष आहे. लोकांच्या मध्ये उत्साह पाहिजे. तुम्हाला पटणार नाही सुशांत, पारस, पण वास्तविक आहे. मी ऑन रेकॉर्डिंग बोलतोय म्हणजे काहीतरी असल्याशिवाय बोलत नाही. 2003 सालाला सदलग्याची पूजा झाली आणि माताजींच्या संघाला श्रवण बेळगोळा दर्शनला न्यायचं होतं. एक संघाची जबाबदारी इचलकरंजी खंडेलवाल भवन, ती लोक सगळी श्रावक श्राविका इचलकरंजीतली श्रावक श्राविका घेतले. 30 माताजींच्या संघाची जबाबदारी आमच्या ब्रह्मचारी ग्रुपकडे आली. 25-30 दीदी, 30 माताजी, काय आहेत आमच्या ब्रह्मचार्यांच्याकडं. काही लोकांनी मदत केलं, ओमप्रकाश जैन बाबूजींनी मदत केली, अशोकजी पाटणी आणि सगळ्यांनी, अनेक लोकांनी गावागावातून आम्ही तांदूळ गोळा केलं, साखर गोळा केली, असं बाकी सगळं केलं. माताईंच्या साड्या धुवायच्या काय, एका माणसाला तिकडले असतात त्यांना विचारलं तर त्यावेळी त्यांनी 30 माताजींच्या साड्या धुवायला रोज 2000 रुपये 2003ला सांगितलं. आता रोज 2-2,500 रुपये त्यांना द्यायला आमच्याकडे कुठले. आत्ता जे महाराज आहेत अविचल सागर संघात तिकडं, दानोळीजे, सहजसागर, आम्ही हे तात्याबाई यांच्या जवळ असणारे सगळे ब्रह्मचार्यांचा जो ग्रुप होता, आम्ही 13 दिवस माताजींच्या साड्या धुतल्या. आम्ही भांडी धुवायला बायकांना पगार द्यायला पैसे नाही, आम्ही भांडी धुतली चौक्यातली. अशा पद्धतीनं त्यावेळी सगळे ब्रह्मचारी तात्याबाई यांच्यासोबत आम्ही सगळा जो ग्रुप होता असा माताजींचा विहार केला. श्रवण बेळगोळा करून आणलं. 2007च्या शिबिरात गटर पाणी साठलं, हात धुवायचे, ते पाणी खरकट तुंबलं, पुढं पाणी जाईना. बाहुबलीमध्ये आम्ही स्वतः ते कीर्तिकुमार चौगले म्हणायचं, बाहुबली कुंभोजचे पण जयसिंगपूरला आहेत ते, शक्तिकुमार, आम्ही सगळ्यांनी हे राहुल भैया म्हणजे चंद्रकीर्ती सागर महाराज, ते बापू भैया हेरल्याचे, असे आम्ही 5-6 जण मिळून कमीत कमी 200-200 फूट त्या मुरमात गटर काढलेत. भांडी धुवायला कमी पडलं तर आम्ही ब्रह्मचारी लोक, संडास बाथरूम धुवायला अभय बर्गाले अध्यक्ष होते शांतिविद्याचे त्या शिबिराचे, तर अभय बर्गाले आणि आम्ही 5-6 जण ब्रह्मचारी रात्री 12 वाजता सगळी जाऊन झोपल्यावर मग आम्ही संडास बाथरूम धुणार. बाहुबलीतले सगळे म्युन्सिपाल्टीचे संडास बाथरूमच्या गाडी धुवायला गाडी तिथं असणार, त्या संडास बाथरूमच्या गाड्या आम्ही ब्रह्मचार्यांनी धुतलं. का? एक वीराचार्यांच्या विचाराचा प्रभाव आमच्या सगळ्यांच्यावर होता. कोणी कोणता त्या बाई असू देत, कोण, मी एवढा मोठा शिकलेला ब्रह्मचारी आहे, मी एवढा मोठा आहे, काही नाही.
सगळे ब्रह्मचारी, तुम्हाला काय सांगायचं आता, हे शिकवणारे काही लोकांना गाद्या हातरून आम्हाला द्यायची पडेल, पण आम्हाला फक्त आचार्यजींच्या आशीर्वादानं ते शिबिर चांगलं करायचं होतं, धर्मप्रभावना करायची होती. त्यामुळं आम्ही कधीही मनामध्ये ब्रह्मचर्य आहे, आम्ही काही सगळं कमी शिकलो सोडा, पण शिकलेले ग्रॅज्युएशन झालेले ब्रह्मचारी, चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित घरातले ब्रह्मचारी, ह्या सगळ्यांनी मातांची वेळेवर ते साड्या धुवायचं काम केलं. आज आम्ही नॅपकिन धुवायला श्रावकांना देतोय, संघात ब्रह्मचारी लोक. लोटायला आम्हाला साधूंच्या रूम लोटायला सगळीकडेच ही अवस्था आहे. पण ही सगळ्यात मोठी वयावृत्ती आहे. साधू संतांचे निवासस्थान लोटणे, स्वच्छ करणे, मंदिर स्वच्छ करणे, मंदिरामध्ये करणे सगळ्यात मोठी वयावृत्ती आहे. पण हे मग असंयमी किंवा अजैन किंवा ज्यांना धर्माचा गंध नाही ते पाणी गाळून घेतात काय चावीचं ते पुसण्यासाठी, ते बघताना तिथं जीव आहेत काय नाहीत काय काय बघत नाहीत. मग कसं मनाला येईल तसं लोटतात, मनाला येईल तसं करतात. मग त्यावेळी हिंसा होते. आणि ते हिंसेला जर आम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला सूचना दिल्या असतील तर त्याचं सगळं पाप तुम्हाला लागणार आहे. ते आहेच, साधूंना सुद्धा त्याचं पाप लागतं. म्हणून साधूंनी स्वाध्यायाच्या अपेक्षेनं सावकचर्या शिकवत असताना चौका लावण्याचा उपदेश द्यावा. पण पर्सनली कुणाला तुम्ही चौका का लावत नाही, तुम्ही चौका लावा, चौका लावला तर हे करा ते करा, असं करा तसं करा, अशा कुठल्याही गोष्टी आम्ही सांगू शकत नाही. हे काय उद्गम दोष, येष्णा समितीचे दोष. चौका गाडगे कॉलनीत चौक्याला येणारे राजारामपुरीतनं तिखंड इखंड 3-3 किलोमीटर, तिथं त्यांच्या घरात काहीतरी पदार्थ करायचे. ते पदार्थ बास्केटमध्ये एक आता पद्धत चालू झाल्या, त्या वायरीच्या बास्केटमध्ये घालायचं, गाडीमध्ये ते पायात ठेवून आणायचं. एका वळीला एका गल्लीमध्ये एका वळीत 7 घरं असतील, चौकी असतील, तर त्या चौक्यातले या चौक्यात चालतंय, गटर वळडून पलीकडच्या चौक्यात चालत नाही. आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, जमाने के साथ चलो, गल्लीतल्या गल्लीत तिकडली इकडलं ठीक आहे, ह्या गल्लीतलं त्या गल्लीत ठीक आहे, आता ह्या गावातनं त्या गावात. मग असा जो आहार असतो तसा आहार साधूंना घेऊन चालणार नाही, तुम्हाला देऊन चालणार नाही. आणि मग ज्यांना समाधी करायची इच्छा आहे, समाधीच्या काळात मग श्रावक असू दे किंवा कुणी असू दे, त्यांना तर अत्यंत शुद्ध, थोडंच द्यायचं पण अत्यंत शुद्ध आहार करून द्यायचं. कारण जैसे खावे अन्न वैसे ववे मन, जैसे प्यावे पाणी वैसे ववे वाणी. कशासाठी जीवाणू सोडलेलं शुद्ध पाणी म्हणजे प्रासूक पाणी घ्यायला सांगितलं, त्यात हिंसा होणे म्हणून. बाकी बोरच्या ठिकाणी पाणी आम्ही गाळतोय आणि ते कापडाचं परत ते तसंच उलटं करायचं, तिथंच गटरीत तिथं खाली सोडायचं, झालं. ती जीवाणू सोडायचं कुठं असतात, ज्या विहिरीतनं पाणी आणले त्याच विहिरीत, ज्या बोरमधनं पाणी वडले त्याच बोरमध्ये. हे सगळी नियम आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही मंदिरातनं पाणी न्यायला लागलाय पावसाचं आणि घरात पावसाचं पाणी साठवलं आहे, त्याच्यात इथलं पाणी नेलेलंच गाळलेलं जीवाणू तिथल्या घरातल्या पावसाच्या पाण्यात जरी सोडला तरी दोष आहे. दुसऱ्या दिवशी ती जीवाणू तिथंच गाळून एका भांड्यामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही पाणी न्यायला ज्यावेळी मंदिरात इच्छिला किंवा जिथं पाणी न्यायला जात आहे तिथे गेला की ती जीवाणू पहिला सोडायची आणि मग नवीन पाणी घ्यायचं.
ही पद्धत आहे. हे येशना समिती आधी जे सांगितलं, अशा दोषांनी रहित साधूंनी आहार केलं पाहिजे. मग आहार करताना तिथं बसायच लागलं तर साधू असे अनेक ठिकाणी विहारात वगैरे आम्ही बघतोय. आम्ही ते चौक्यात लावावं लागलं तर तिथं बसत लागलो तर, आम्ही चौक्यातल्यांना सांगायला लागलो तर विहार काळात ते पैसे खर्च होत्यात, हे करू नका ते करू नका. नाही, आपला अधिकार चुकून विहार काळात वगैरे साधूंनी फक्त मार्गदर्शन करायचं असतं. ते फक्त एवढंच की तुम्ही सगळ्यांना निर्दोष आहार द्या, दोषयुक्त आहार देऊ नका. सोबत असणाऱ्यांना निर्दोष आहार द्या, शुद्ध आहार द्या, अभक्ष्य काही देऊ नका. आणि लई आरंभ सारंभचा दोष लागू नये म्हणून मार्गदर्शन रूपामध्ये स्वाध्यायाच्या आम्ही एवढंच सांगू शकतो. फार करण्यापेक्षा थोडे पदार्थ करा जे साधूंना चालतात, ते व्यवस्थित ऋतूनुसार करा, एवढंच आपण सांगू शकतो. केलं तर चांगलं होईल. आता आम्ही चौक्यात बघत बसलो तर साधू लोक काय करा लागल्यात, कुठलं पदार्थ करा लागल्यात, किती करा लागल्यात, ते संगत असणाऱ्यांना काय खायला घाला लागल्यात, मग त्याचं बिल किती व्हायला लागलंय, ह्याचं बिल किती व्हायला लागलंय, हे आता आम्ही जर साधूंनी बघत बसलो तर काय होईल सांगा. उपदेश द्या. श्रावकांनी दिलेल्या दानाचा दुरुपयोग करू नका, अनर्थदंड करू नका, विनाकारण पैसे खर्चू नका. उपदेश द्या. पण आम्ही ती चौकशी करत बसायला लागलो तर आमचा एक दयाभाव म्हणून एवढाच अधिकार आहे की सोबत असणाऱ्यांना व्यवस्थित पोट भरून मिळते का नाही. ती मिळत नसलं तर उपदेश द्यायला पाहिजे, आदेश पण द्यायला पाहिजे की सेवामध्ये करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही व्यवस्थित पोटाला घाला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या साधूंच्यासाठी ह्या योग्य नाहीत. आणि अशा हे सोबत असणाऱ्यांनी तुमचं तुम्ही विवेक लावायचा असतोय. तुम्ही महाराजांना म्हणायचंच नसते विहारात ते नाही तिथं जरा घाण होती, जाळ्या होत्या, मग ती काढून आलोय, ते काढणार आहे. महाराजांना सांगायचं काय काम आहे ते श्रावकांचं तुमचं काम आहे. तर अशा आणि मग साधूंना असल्या कुठल्या गोष्टी सांगायच्या नाहीत. आणि मग समाधी साधत असणाऱ्या लोकांना किंवा जे आजारी असतात, जे आपली साधना संलेखनाची करत असतात, समाधीची करत असतात, अशा साधकांच्या जवळ त्यांच्या परिवारातली लोक, त्यांच्या सेवेत असणारी लोक, मग ती परिवारातली असू देत किंवा साधूंच्या जवळ ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी दिदी हे जे लोक असतात ना, ती लोक साधूंना किंवा त्या समाधीस्थ श्रावकांना ह्या खोलीच्या बाहेर काय चाललंय, त्या मुनिनिवासाच्या बाहेर काय चाललंय, त्या वसतिकाच्या बाहेर काय चाललंय, ते संलेखना घेतलेल्या समाधीच्या श्रावक जिथं राहिले त्या खोलीच्या बाहेर काय चाललंय, कुठलीही व्यवस्था तिथं आणायची नसते. आणि साधूंनी आणि शपकांनी आपल्या वसतिकाच्या बाहेर काय चालतंय याच्याबद्दल लई चर्चा करायची नाही. आपल्या डोळ्यासमोर काय चुकीचं घडत नाही ना, तेवढ्यापुरतं चौक्यात येशना समितीचं कारण. आपल्या माघारी काय करतात, काय चाल पाहिजे आपल्याला, मनशुद्धी वचनशुद्धी काय शुद्धी सांगितलं, विषय संपला. आपण लई चौकशी करत बसायची नाही आणि शिथिलाचारी व्हायचं नाही. डोळ्यासमोर पण चुकीचं घडलं तर ते ग्रहण करायचं नाही. आणि डोळ्यामागचा आपल्याला उपदेश द्यायचा अधिकार आहे. आपल्याला लई त्याचं सर्वे करून ऑडिटर होण्याचा अधिकार आपल्याला साधूंना नाही. म्हणून असं जोपर्यंत आपण ह्या गोष्टी स्वीकारणार नाही तोपर्यंत, म्हणून
ज्या श्रावकांना समाधीची भावना, समाधी करून घेण्याची इच्छा आहे, ज्यांना वाटते आपल्या परिवारातल्या अशा व्यक्तीची समाधी व्हावी, त्या लोकांनी त्या खोलीच्या बाहेर चांगल्या वाईट काही पारिवारिक गोष्टी असतील तर त्या खोलीमध्ये आणायचं नाही. तिथं फक्त 24 तास नमोकार मंत्र, मेरी भावना, सामायिक पाठ, समाधी भावना असे कायम उच्चारण, स्वाध्याय, धर्मध्यान किंवा श्रावक असतील तर त्यांच्या खोलीमध्ये एक टी व्ही लावून शांतिधारा अभिषेक, आचार्यजींचे प्रवचन, जी साधू संतांचे स्वाध्याय क्लासेस चालतात, केवळ तिथं वातावरण. कोण पाहुणा आलं तर ओळखला काय, गेला काय, काय आता ओळखून काय करायचं आहे. सबको तो जाना निज को न जाना, कैसा ज्ञान दारा तुनी आपा पिछाना. आता ही वेळ आत्म्याला जाणण्याची आहे, स्वतःच्या स्वभावाला जाणण्याची, स्वरूपाला जाणण्याची आहे. आणि अशा वेळेला आम्ही पाहुणं पै नाती गोती ओळखला काय आणि केला काय म्हणून काय उपयोग आहे. काहीही नसतंय. इथं फक्त धर्म आणि धर्माची चर्चा. समाधीच्या संलेखनाच्या स्थानामध्ये अशा श्रावकांच्या साधूंच्या स्थानावर ह्याच गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यावेळी चिंतन पाहिजे. हे गाणं आहे ना, हे गाणं आणि साधना के रास्ते आत्मा के वास्ते. मी तुमच्या इथं छडाला शिकवायला आलतो, त्यावेळेला ही गाणं मला 3 मिळाली. मला वाटतं ते आत्ता तुमच्या अध्यक्ष आहेत त्या, किंवा परवा दिवशी तुमच्या चौक्यामध्ये ते एक ताई उद्या, त्यांचा मुलगा त्यावेळेला 8वी 9वीला असेल, थोडं जाड, थोडं हाईट चांगली असा तो मुलगा होता. तो रोज संध्याकाळी आमच्यापाशी यायचे, हायस्कूलची मुलं. आणि ती मुलं तिथं मला रुईकर कॉलनीत स्वाध्यायाला मंदिरात असताना माझ्या खोलीत वगैरे येऊन निर्विकल्प अनुभवा प्राप्त कर रे जीवा, निर्विकल्प अनुभवा प्राप्त कर रे जीवा. हे गाणं, हे आया कहाँ से कहाँ है जाना, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना, हे एक. आणि ते साधना के रास्ते, हे 3 गाणं ती मुलं फार छान म्हणत होती. दोघं तिघं, 1-2 मुलं होती, एक त्यांची लहान बहीण वगैरे असं होऊन हे 2-3 मुले. एक तर आत्ता अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा, किंवा तुमच्या घरात परवा उंच ते काळ्या सावळ्या होत्या बघा का, ते जा थोडं त्यांचा मुलगा, किंवा ह्या 2-3 घरातलंच कोण तर, त्याने आम्हाला ते म्हणून दाखवत होते. आणि आम्ही पण मुलांच्याकडे ते ऐकत शांत संध्याकाळी बसत होतो. तर आपण कशासाठी आपला जन्म झालाय, किंवा आयुष्यभर आपण काय करायचं केलो. आता शेवटचं वय आहे वडगावे काका, आता आपण काय केलं पाहिजे. आपल्यापेक्षा लहान बंधुराजांनी बघा भाव किती शुद्ध असतात, भाव किती पवित्र असतात. आता त्यांच्या बंधुराजांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. माझ्या अंदाजानं अक्षयसागर महाराजांचा काय, कुणाचा तर चातुर्मास वडगावला व्हायच्या, काय शिबिर व्हायच्या अगोदर, त्याच्या अगोदर आचार्य शीतलसागर महाराजांच्यामुळं त्यांनी धर्मात आले, त्यांचा पूर्ण परिवार धर्मात आला, धर्म करायला लागले. पण एका अन्य देवाच्या मंदिराची जबाबदारी त्यांच्याकडे होती, आणि ते मंदिर बांधायचं जबाबदारी यांनी. पण पूज्य अक्षयसागर महाराजांच्या त्या शिबिरामुळं आणि त्यांच्या मार्गामुळं इतकं त्यांना सम्यक्त्वाचा मार्ग मिळाला, सम्यक दृष्टी झाली, सम्यक्त्वाचे नियम घेतले. 2-3 त्या बाहुबली ते शिबिर झालं, प्रतिमाधारी झाली. आणि कायम आम्हाला म्हणणार काही इच्छा नाही, फक्त मरताना मला साधू होऊन मरायचं आहे, मरताना मला साधू होऊन मरायचं आहे, समाधीपूर्वक मरण साधायचं आहे. प्रत्येक वेळेला भाव
ते विजय वडगाव यांचे लहान भाऊ तेच भाव करणार. आणि काही लोकांना काही लक्षण नाही, त्यांनाला लक्षण नाही, पण त्यांनाला वाटत होतं लवकर घ्यायचं लवकर घ्यायचं. बाहुबलीत माझ्याबरोबर चर्चा केली आणि उठले आणि दर्शन घ्यायला जातो म्हणून आचार्य शीतलसागर महाराजांच्याकडं तिकडं पश्चिम बंगालकडं तिकडं गेले. तिथं 2-3 दिवस राहिले आणि दीक्षेची तारीखच फायनल केली. घरातली लोक नंतर गेली, दीक्षा झाली. दिगंबर महामुनिचर्येमध्ये 1 महिना अत्यंत व्यवस्थित गेलं आणि छातीचा त्रास त्यांना पहिल्यापासून होता. गुरूंच्या बाजूच्या शेजारात झोपत होते रूममध्ये. गुरूंना बोलवले. गुरु गेले आचार्य शीतलसागर महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून नमोकार मंत्र म्हणत ऐकत गुरूंच्या मुखातून उपदेश देत देत ऐकत समाधीपूर्वक मरण साधलं. त्यांना कायम भाव होते मला समाधी दिगंबर मुनी अवस्थेत घ्यायचे. समजा तेच एक घरात महिनाभर राहिले असते तर. तुम्ही भाव जेवढं चांगलं आणि उज्ज्वल परिणामाने करचिला अंतरंगातनं ती गोष्ट तुम्हाला प्राप्त नियमानं होती. पण त्याच्यामध्ये छल कपट मायाच्या लहान भाऊ दीक्षा घेऊन प्रतिमा घेऊन समाधीपूर्वक मरण साधले. आम्हाला आमचं पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. ह्या वयात सुद्धा तुम्ही येऊन अभिषेक करता, या वयात येऊन तुम्ही इथं स्वाध्याय करता, ह्या सगळ्या गोष्टी एक श्रावक उचित आहेतच, प्रश्नच नाही. पण एखाद्या कंपनीत तुम्ही काम करत असताना 10 वर्ष झालं पगार तेवढाच आहे, पगार वाढलाच नाही, तर त्या कंपनीत काम करशीला काय तुम्ही? सगळीजण सांगा, करशीला? नाही करणार. मग 10 वर्ष आम्ही एकच सांगालोय, रात्री भोजन त्याग आहे, कांदा लसूण सोडलोय, रोज देवाचं पूजा करतोय आणि शांतीधारा अभिषेक करतोय. 10 वर्ष झालं एकच 10 वर्षात तुमचं धर्मात प्रमोशन काय झालं? काही झालं नाही, आहे तिथंच आहे मी. मग मला सांगा आमची प्रगती आहे का? आहे तेवढं काही कमी आहे म्हणत नाही मी, पण पगारात जसं वाढ पाहिजे तसं आमच्या व्रतामध्ये, आमच्या संयमामध्ये, स्वाध्यायाच्या वेळेमध्ये दिवसेंदिवस वाढ व्हायला पाहिजे, प्रगती व्हायला पाहिजे आमच्यात. नसेल तर मग आपली नोकरी जशी चुकीची आहे तसं आपल्या धर्मात जर वृद्धी होत नसेल तर मग आपण काय करायला लागलोय त्याचे अनुभव आपला आपण करायला पाहिजे. म्हणून आचार्यांनी सांगितलं की आहार, उपकरण, पिंची, कमंडल घेतलेलं हे उपकरण किती वर्ष वापरायला पाहिजे, कमंडल कसलं असलं पाहिजे. कसलं म्हणजे काय, 1,00,000-2 लाखाचं असायला पाहिजे असं नव्हे. ते बनवलेला पदार्थ प्लॅस्टिकचा आहे का, कशाचा आहे, ते शुद्ध आहे का, ते गळतंय का, ह्या अशा दोषांनी रहित उपकरण सगळे पाळून आपल्याला दोषयुक्त ग्रहण न करणे म्हणजे त्याला योगी असं म्हणतात. म्हणून श्रावकांचं सुद्धा लक्षण आहे, लक्षात ठेवा. हे तुमचं लक्षण आहे, तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही साधू संतांचे रूम लुटले पाहिजेत. दिवाण वगैरे असतो तो तुम्ही अशा प्रासूक कापडांनी ते दिवाण वगैरे पुसलं पाहिजे. सल्लेखना समाधीच्या ठिकाणी आता पूज्य आरिका श्रुतमती मातांची समाधी चालली होती. मी दिवसातून 2-2दा डेटॉल हे लावून ती सूचना देत होते. आता समाधीच्या ठिकाणी सूचना देणं आम्हाला पाप नाही, लक्षात ठेवा. का? आम्ही प्रायश्चित्त घेत होतो त्याचं, पण आम्हाला समाधीस्थ साधूची, श्रावकाची समाधी व्यवस्थित करणं आमचं कर्तव्य होतं. कापूर टाकायला लावत होतो आम्ही तिथं. जे एखाद्या घरामध्ये श्रावक समाधी साधना करत असतात त्यांच्या घरातल्यांचं कर्तव्य आहे की जे आम्ही
त्यांना खाली चटई हातरा लागलोय किंवा अंगावर साडी धोतर उपरणं आम्ही परिधान करण्यासाठी द्यायला लागलोय, ते व्यवस्थित निर्जंतुकी करून घातलं पाहिजे. तिथं आजूबाजूला कायम अमृतधाराचे 2-4 थेंब सोडले पाहिजेत, कापूर सोडलं पाहिजे, जेणेकरून त्यांना श्वास घेताना ऑक्सिजन घेताना प्रशस्त वातावरण पाहिजे. जर घर असं कोंदट ठिकाणी ते नसेल तर अशा ठिकाणी समाधिस्थ श्रावकाच्या साधूच्या त्या खोलीमध्ये 1-2 तुळशीच्या झाडांना कुंडी ठेवलं पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तिथं ऑक्सिजनचा प्रभाव जास्त राहील, सुरक्षित राहील. ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करणं म्हणजे धर्म करणं आहे, म्हणजे वयोवृत्ती करणं आहे. केवळ नुसतं पोटाला घालणं, ते हातपाय दाबणं नाही. ह्या सगळ्या व्यवस्था लक्ष देऊन त्या समाधिस्थ श्रावकाच्या साधूच्या जागेमध्ये केलं पाहिजे. आणि ही सूचना द्यायला साधूंना लागू नये असं इथं सांगितलं, म्हणजे दोष येत नाहीत. परत सांगतात, समये गणी मर्यादा तेषामाचारचारिणां स्वच्छंदेन प्रवर्तन्ते लोकसौख्यानुसारिणा. तेषामाचारचारिणां स्वच्छंदेन प्रवर्तेत लोकसौख्यानुसारिणा. ज्ञानाचार आदि 5 प्रकार के आचार का आचरण अर्थात पालन करने वाले जो गणी हैं, उन गणियों की यह गणधर मर्यादा आगम में कही है. जो लोक सुख के अनुसार अथवा लोक के अनुसार चलने वाले तथा स्वच्छंदता से प्रवर्तन करने वाले हैं, उनकी गणधर यह मर्यादा सूत्र में नहीं है. फार सुंदर उदाहरण दिले. सूत्र आचार्यांनी एवढं सुंदर दिले. ज्ञानाचार, दर्शन, ज्ञान, इथं हे साधूंनी तुम्ही हे सूत्र गाथा लक्षात ठेवली पाहिजे, वहीमध्ये लिहिली पाहिजे. त्याचं विश्लेषण मी सांगतो आता तुम्हाला. दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्र्यचार, तपाचार, वीर्याचार, ह्या 5 प्रकारच्या आचाराचं आचरण पालन करणारे आचार्य असतात, गणधर असतात. आणि त्या गणियों की, त्या आचार्यांची मर्यादा, आगमाची मर्यादा सांगणारे हे गणधर असतात. गंधर्व भगवंतांनी हे केवळ ज्ञानाचं ऐकून त्या समोर शरणात बसून केवळ ज्ञानामध्ये जे त्यांना कळलं, जे ग्रहण केलं, ते त्यांनी जगापुढं मांडलेलं आहे. आणि जे मुनी, जे आचार्य लोकसुख के अनुसार, म्हणजे लोकांना काय चांगलं वाटतंय, समाजाला काय चांगलं वाटतंय, त्या लोकांच्या मनानुसार, मतानुसार आगमाची चर्या न, आगमाला न समजावून घेता किंवा त्याच्यामध्ये हे करता त्यांच्यानुसार जे चालतात, स्वच्छंदता म्हणले. त्याचं काय म्हटलं? स्वच्छंदतेपूर्वक वागतात. आचार्यांनी शास्त्रामध्ये महत्त्वाचा विषय सांगायला लागलोय. सांगू काय? नको नको तर राहू दे, सांगू. आचार्यांनी जैन समाजाचे 84 पोटजाती सांगितलं. 84 काय 72 काय असतील ते असतील, 84 पोटजाती. त्याच्यामध्ये मग पंचम, चतुर्थ, कासार, बोगार, अमुक तमुक हे सगळं, हे खंडेलवाल, परवार, हे सगळे. आंतरजातीय विवाह म्हणजे संजुदा, पंचमाचं चतुर्थात आणि चतुर्थाची पंचमात हे विवाह झालेल्याला यांना आंतरजातीय म्हटलं. आणि त्यांच्याकडं सुद्धा आहार घ्यायचं नाही म्हणून सांगितलं. पंचमाची पंचमातच झाले पाहिजेत लग्न, चतुर्थाचे चतुर्थातच झाले पाहिजेत.
ते गुजरमध्ये विशांबड दशांबड असं काहीतरी राहील, ते त्यांच्यातच झालं पाहिजे. त्यांना सोडून झालं तर त्याला आंतरजाती विवाह म्हणतात. आणि अजून ते पंचम पट्टाचार्य आचार्य वर्धमान सागरजी महाराज अजूनही शांतीसागर महाराजांची परंपरा चालू ठेवलीत. ही परंपरा आहे शांतीसागर महाराजांची. हे नुसता बोर्ड लावण्यातच शांतीसागर परंपरा यांचं. ही पूजा करायची, ती पूजा करायचं. आणि बोर्ड लावणाऱ्यांच्या सगळ्यांच्या घरातली सगळे असलीच लग्न. आणि ही मोठी लोक आणि यांच्या दबावाखाली साधू लोक यांच्या घरातनी आहारला चालले. इथं लोकाचार काय सांगितलं? ही स्वच्छंदता आहे. आम्ही म्हणतोय ठीक आहे, कमीत कमी हे एवढे या पंचम काळात किंवा आत्ताच्या काळात ठीक आहे. निदान जैन तर राहू देत. पंचम चतुर्थ हे ते तिथं आम्ही बघायचं बंद केलो. किमान जैनांच्यात तर लग्न होऊ देत. ह्याच्या पलीकडे जाऊन अजैन लोकांच्या मुली आणा लागल्यात. आपल्या मुली अजैनांच्यात चालल्या. ती अजैनांच्यात गेलेली मुलगी घराकडे या लागल्या, बसा लागल्या. सगळं देणं घेणं सगळं चालू आहे. त्यांच्याकडं साधू लोक आहार घ्या लागल्यात. त्यांना लोक म्हणतात चालतंय. अन्य समाजाची मुलगी आले, 2 तांदळाचं टाकलं. काही लोक साधू आणि काय यांना भट्टारक लोकांना वाटायला लागलं ह्यांनी त्यांना शुद्ध करायला लागले. कसं शुद्ध होतोय? आतला DNA शुद्ध होतोय. अरे साधं रक्त सोडलं, रक्त तर प्रायश्चित्त घेतल्याशिवाय आहार घ्यायला चालत नाही. ते रक्त कुणाचं सोडलंय? आपल्याच नात्यातल्या लोकांचं सोडलंय काय कुणाचं बाहेरचं सोडलंय? ह्याच्यावर त्याचं प्रायश्चित्त ठरलं. आणि तुम्ही कसं आहार घेतोय आपण? कशी लोक शुद्ध करायला लागली. आणि हेच भट्टारक लोक, हीच सगळी लोक शांतीसागर महाराजांची परंपरा म्हणजे नुसता दुधाचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक, फुलं भगवंतांच्यावर वृष्टी करणं, गंधाचा अभिषेक, एवढी शांतीसागर महाराजांची परंपरा आहे. तुम्ही जर खरं शांतीसागर महाराजांच्याबद्दल तुमच्या मनात अभिमान आणि स्वाभिमान असेल आणि तुमच्या हातात पिंची कमंडलची खरी तुम्हाला जाणीव असेल तर सांगा ही शुद्धता बघूया लोकांच्यात. काही नाही. क्षणाला पाहिजे तेवढं शांतीसागर महाराज, क्षणाला नको तिथं शांतीसागर महाराज गाऊन. म्हणजे आम्ही आमच्या पूर्व आराध्य आचार्यांना सुद्धा फक्त कामापुरतं वापर करून घ्यायला लागलो, त्यांच्या नावाचा सोडून द्यायला लागलो. पण नाही, इथं सांगितलं आहाराची चर्या इथं चालू आहे. साधू संतांच्या चर्येची मर्यादेचं प्रकरण चालू आहे. स्वच्छंदतेनुसार प्रवर्तन करणाऱ्यांना गणधरांनी ह्या मर्यादा सांगितल्या. त्याला गंधर म्हणताच येत नाही, त्यांना आचार्य म्हणताच येत नाही. असे पंचम पट्टाचार्य वर्धमान सागर महाराजांच्या संघात कित्येक साधू आहेत की त्यांची मुलं किंवा त्या परिवारातल्या लोकांचा हे कंदमुळाचा त्याग नाही किंवा हे शुद्र जलाचा त्याग नाही ग्रहण करा म्हणून एक मुनी महाराजांच्या घरातली लोक त्यांच्या आईवडिलांना आहार देत नाहीत. ही शांतीसागर महाराजांच्या संघाची परंपरा होती. ही आमची जीन धर्माची परंपरा आहे. स्वच्छंदतापूर्वक कसंही वागून चालत नाही. म्हणून असं तुमच्यात कोण असेल तर आहार द्यायला चौका लावायला तुम्ही सांगू नका. आहार द्यायला याला लावू नका. नसेल तर आम्हाला कळलं तर आम्हाला नंतर प्रायश्चित्त घ्यावं लागतं. आम्हाला पण घ्यायला लागतंय आणि संघाला पण प्रायश्चित्त द्यायला लागतंय. तुमच्यात 4 शुद्ध असतील तर 4 लोक द्या चालेल. पण जीन धर्माची मर्यादा सोडून अशा ठिकाणी आहार करून अशा दोषयुक्त आहार करून आपल्याला दोषी बनायचं नाही. म्हणून अशा गंधरांच्या मर्यादा सूत्रे असतात. म्हणून आचार्यांनी ह्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक विचारपूर्वक या ठिकाणी सांगतात.
त्याचं आपण पालन केलं पाहिजे. पुढची चर्चा उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सगळ्यांनी बघायचं आहे. स्वच्छंदता प्रवर्तन करणारे ना कधीही साधू म्हणता येत नाही. म्हणून आपण निदान साधू आहे किंवा काही वेळेला मरणकंडिकेचा स्वाध्याय चालू असताना हे श्रावक लोक घरात बसून याचा विषय चालू आहे वयोवृद्ध लोकांचा. तर वयोवृद्ध लोकांनी पहिला समाधी करायची ज्यांची इच्छा आहे त्या श्रावकांनी पहिल्यांदा 12 वर्षाची समाधी घेतली पाहिजे, मर्यादा केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला हे असं हळू आन पान सगळं सुधरत त्याग करत आपल्या धर्माची मर्यादा केली. म्हणून ज्यांची घरामध्ये समाधीची साधना चालू आहे अशा श्रावकांनी, अशा श्राविकींनी आपल्या शांततेला आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा आता त्याग करायला पाहिजे. आणि त्या परिवारातली आणि सेवा करणाऱ्या लोकांनी त्या खोलीच्या बाहेरची कोणतीही व्यवस्था, त्यांच्या कानावर राग द्वेष होतील अशी कोणतीही बाहेरच्या गोष्टी त्यांच्या कानावर येऊ नयेत. आणि तसल्या गोष्टी कोण सांगा लागलं तर त्या क्षपकांनी, त्या श्राविकांनी ऐकायचं सुद्धा नाही. तरच आपली समाधी चांगली होऊ शकते. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.